दादा नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा अल्पसा परिचय द्या, आपण चर्चा करूया. माझा परिचय असा आहे की मी ज्ञानेश्वर शेषराव मोहिते, राहणार गोशेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मी आता हमी मुक्काम राहतो छत्रपती संभाजीनगर, शेंद्रा MIDC, अक्षत नगरला. मी तुम्हाला मराठा आरक्षण लढ्यामध्ये, आंदोलन लढ्यामध्ये किंवा जे इथले काही संस्थापक अध्यक्ष आहेत अशा मंडळींच्या सोबत खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी मी तुम्हाला पाहिलं आहे. तर तुमची ही पार्श्वभूमी आणि आंदोलन किंवा मराठा समाजाच्या लढ्यामध्ये तुमचा सहभाग कशा पद्धतीनं तुम्ही नोंदवला, सुरुवात कशी झाली? माझी सर्वात प्रथम मी झुंजार छावा संघटनेचा कामगार जिल्हा अध्यक्ष या पदामध्ये मी कार्यरत करत होतो. पण सुनील भाऊ कोटकर सोबत मी अनेक दिवसापासून काम करत असताना या संघटनेच्या माध्यमातून. नाही, तुमची सुरुवात कशी झाली? तुम्ही संघटनांमध्ये सामील व्हावं हे तुम्हाला कधी वाटलं आणि कधी आलात? मला चळवळीचा नाद हा पहिल्यापासूनच होता. अंगामध्ये वळवळ असली म्हणजे चळवळ राहायलाच पाहिजे आणि चळवळ राहणं ही साहजिक आहे. माझ्या रक्तामध्ये हे गुण होताच की मला चळवळ करायची आहे आणि चळवळीमध्ये राहायचं आहे. या चळवळीमध्ये राहत असताना मी अनेक संघटना बघितल्या, अनेक कामं बघितले. मला काही कामं आवडले, काही कामं आवडले नाही. हे करत असताना मी इथपर्यंत आलो. मग मी छत्रपती संभाजीनगरला आलो असता मी एका कंपनीमध्ये कामाला होतो. त्या कंपनीमध्ये काम करत असताना मी नंतर माझा हळूहळू परिचय होत गेला. मग मी इथं एका संघटनेमध्ये जॉईन झालो. त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते सुनील भाऊ कोटकर. अच्छा. यांच्या संघटनेमध्ये मी जॉईन झाल्याच्या नंतर साधारणतः कोणतं वर्ष असेल ते? किती वर्ष झाले? 2011-12 ची गोष्ट आहे. भरपूर दिवस झाले. जवळपास 10-15 वर्ष झाले. हो, 10-11 म्हणजे 2011 मध्ये तरी मी 100% त्याच्याकडे जॉईन झालेलो आहे. आणि पुढे काय काय कामं केली मग तुम्ही? मी कामगार क्षेत्रामध्ये कार्यरत काम करत असताना, कंपनीमध्ये काम करत असताना मी कामगाराला न्याय मिळवून देणं, कंपनीच्या मॅनेजमेंट सोबत बोलणं, कंपनीच्या गोरगरिबाच्या न्यायाला न्याय करत असताना, म्हणून मी हे काम करत असताना मला माझ्या कामाची पार्श्वभूमी बघून संघटनेचे अध्यक्ष सुनील भाऊ कोटकर यांनी मला झुंजार छावामध्ये कामगार जिल्हा अध्यक्षाचं पद दिलं. अच्छा. म्हणजे तुम्ही त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये कामगार जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे? हो. अच्छा. आणि हे कधीपासून करत होतात तुम्ही? मी हे 2012 पासून तर आतापर्यंत कार्यरत करत आलो. अच्छा. मला संघटना चांगली वाटली. संघटनेचं कामही चांगलं वाटलं होतं आणि कामाची पद्धत पण चांगली होती. म्हणून मी हे सारं काम करत असताना इथपर्यंत माझा गाडा आला. आणि मी भरपूर दवाखान्यात असन, कामगाराला असन, भरपूर ठिकाणी न्याय करून दिला. असा कुठल्याही माणसाचा किंवा कुठल्याही समाजाचा किंवा कुठल्याही कामगाराचा, गोरगरिबाचा आतापर्यंत माझ्यावर हा डाग नाही 1 रुपया खाण्याचा. बरं, ठीक आहे. त्या गोष्टीवरती आपण चर्चा करूच दादा. आता तुम्ही जसं म्हणालात की सुनील कोटकर यांची जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये तुम्हाला कामगारांच्या किंवा कामगार सेना जी काय असते किंवा जे काही कामगारांच्या संदर्भाने ज्या समस्या असतात त्या समितीचं तुम्हाला अध्यक्षपद, जिल्हा अध्यक्षपद मिळालं. हो. आता सुनील कोटकर आणि तुम्ही हे खूप चांगले मित्र राहिलेले आहात. वेगवेगळ्या आंदोलनामध्ये तुम्ही सोबत होतात, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. तर या दरम्यानच्या तुमच्या आठवणी कशा आहेत? सुनील कोटकर आणि तुम्ही कशा पद्धतीनं कामं केलेली आहेत समाजासाठीची? समाजासाठी त्याचं काम आतापर्यंत प्रामाणिक होतं. अनेक गोरगरिबाला न्याय मिळवून दिले. दवाखान्याचं असन, कोणाचं MSBचं असन, कोणाचं बिल कमी करणं असन, अनेक कामं हे संघटनेच्या मार्फत सुनील भाऊने आतापर्यंत हे चांगले करून दिले. यात काही शंका नाही. आतापर्यंतचा जो आहे गाडा हा एकदम व्यवस्थित चालत आला होता. बर. आता बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सुनील कोटकर हे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम करतात, जसं की मग गाड्या फोडणं असू द्या किंवा आक्रमक कामं ते करतात. याबद्दल तुमचं मत काय? त्यांची काम करण्याची पद्धत ती की ज्या वेळेस ते आक्रमक होता आणि काम करता तर त्याचं म्हणणं आहे ते अन्यायाच्या विरोधामध्ये काम करता. त्याला अन्याय अजिबात सहन होत नाही. मग तो कुठल्याही प्रकारचा अन्याय राहू द्या, ते अजिबात सहन करत नाही.
ते गोरगरिबाला समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र धडपड करता. मग त्याच्यासाठी त्याच्या अंगावर केसेस बी झाल्या, आमच्या अंगावर बी झाल्या, तरी ते घेत राहतात, यात काही शंका नाही. वैयक्तिक तुमच्या अंगावर काही केसेस आहेत का? माझ्या अंगावर केसेस आहे ना. मग आता त्यात त्यांच्या सोबतच्याच आहेत? हो, त्यांच्या सोबतच्याच आहे. बरं, आता मुद्द्यावर येऊयात आपण. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत बराच काळ घालवला. त्या काळामध्ये खूप सारी कामं झाली किंवा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं ते लोकांच्या समोर गेले. पण आता त्यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. ते म्हणतात की माझा त्यांना विरोध नाही आहे, पण मला त्यांच्या गोष्टी पटल्या नाही. त्या मुद्द्याकडे कसं बघता तुम्ही? माझं सर्वात प्रथम हे म्हणणं आहे की संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि झुंजार चावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर यांनी जो बंड पुकारला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये, तर ह्यो त्यांनी का निवडला आणि का केला याची पार्श्वभूमी मला आता या विषयावर सांगता येणार नाही, कारण की हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्याला विचारण्याचा भरपूर प्रयत्न केला, मी त्याच्या संग कॉन्टॅक्ट पण केला, पण त्यांनी मला या विषयावर अजिबात काही सांगितलं नाही. त्यांनी मला सांगितलं की हा माझा निर्णय आहे, तुम्हाला याच्यामध्ये राहायचं असेल तर राहा, नाही तर राहू नका. आता ज्यावेळेस मुंबईला मराठा समाज गेला, वाशी या ठिकाणी गेला, तर वाशीचं तर नाही पण मुंबईच्या ठिकाणी काही भ्रष्टाचार झाला, काही रेनकोट वगैरे असे सांगितलं जातं. तर या दरम्यान तुम्ही त्यांच्या सोबत होतात का? मुंबईच्या आझाद मैदानाच्या आंदोलनासोबत आम्ही सोबत होतो. ज्या वेळेस गोरगरीब जनतेला जे अन्नधान्य केलं त्याच्यातही आम्ही सोबतच होतो. ज्या वेळेस रेनकोटचा जो प्रश्न आला ह्यो माझ्या देखत काही झाला नाही आणि जिथं जो काही भ्रष्टाचार झाला हा माझ्या काही कानावर आला नाही, त्यामुळे मी याला. तुम्ही सोबत होतात आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की मुंबईच्या आझाद मैदानाच्या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस येत होता त्यावेळेस रेनकोटसाठी भ्रष्टाचार झाला आणि त्याच्यामध्ये सुनील कोटकरांचं नाव काही जण घेतात. आता तुम्ही सोबत होतात तर तुम्हाला याविषयी काहीतरी माहिती असायला पाहिजे. माझी प्रामाणिक भूमिका आहे, मी सत्य बोलणारा माणूस आहे, मला हे अजिबात खोटं जमत नाही, कारण की त्या विषयावर मला अजिबात काही माहिती नाही, म्हणून मी त्या विषयावर काहीच बोलू शकत नाही. आणि माझ्या देखत जी घटना झाली नाही ना त्या विषयावर मी कधीच बोलत नाही. माझ्या डोळ्यात देखत जी घटना झाली म्हणजे तुम्ही असं हे करू शकता का की ही घटना घडली असेल पण तुम्हाला त्याच्यामध्ये इन करून घेतलं नाही आलं किंवा तुम्हाला बाजूला ठेवलं आणि मग काहीतरी गोष्टी घडल्या, असं होऊ शकतं का? त्याच्यावर मला ह्या विषयावर काहीच सांगता येणार नाही ना. मला त्याच्यामध्ये त्यांनी बोलले नाही किंवा सांगितलं नाही, म्हणून मी त्याचा काही विशेष करू शकत नाही. पण त्रिशूळ पाटील जे आहेत, जे मनोज जरांगे यांच्या सोबत असतात, त्यांनी काल एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की याचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. म्हणजे कुणाचे? सुनील कोटकर यांचे विविध कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. ते गाडीवरती मनोज जरांगे यांचा फोटो लावून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट घेतात. त्याचबरोबर त्यांनी असा देखील आरोप केलेला आहे की वाशीला आझाद मैदानाला ज्यावेळेस मराठा समाज गेला होता त्यावेळेस प्रचंड पाऊस होता आणि त्या पावसामध्ये जे रेनकोट घ्यायचे होते ते रेनकोटसाठी यांनी तिथं स्कॅम केला. अशा सरळ शब्दामध्ये त्रिशूळ पाटील यांनी सुनील कोटकर यांच्यावरती आरोप केलेला आहे. आता या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? आता तुम्ही त्यावेळेस आझाद मैदानाला सुनील कोटकर यांच्या सोबतच होतात, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असतील, तर त्या जनतेपर्यंत आल्या पाहिजे असं आमचं मत आहे. तुमच्या मताला मी साऱ्या गोष्टीला सहमत आहे, पण मध्ये आम्ही तिथं गोरगरीब जनतेला जेवण देत होतो. बाहेर पाऊस चालू होता, त्या अनुषंगाने आम्ही मध्ये थांबत होतो. म्हणजे त्या हाऊसला आम्ही थांबत असताना गोरगरिबाला आम्ही खिचडी वाटप केली असन, जेवण केलं असन, आम्ही हे देत असताना आम्हाला बाहेर काय झालं हे सांगता येणार नाही ना, कारण ती घटना आमच्या देखत घडली. तुम्ही एक समजा आपण असं म्हणू की तुम्ही तुमच्या कामामध्ये होतात. हा, तुमचं काम त्या स्टॉलला सांभाळणं असं होतं ना की कुठली मॅनेजमेंट करणं किंवा कुणाकडून काय येतंय, कुठं काय चाललंय यामध्ये तुमचं लक्ष नव्हतं. तुम्हाला फक्त जेवायचं काम होतं त्या ठिकाणी, असं म्हणायला हरकत नाही. आपण फक्त समाजसेवा करत होतो. भाऊनी जे काम सांगितलं ते काम करण्यासाठी आपण केव्हाही भाऊ सोबत आहे आणि होतो. पण त्या टायमाला गोरगरीब जनतेला कुठलाही समाज उपाशी राहू नये म्हणून आम्ही अहोरात्र पावसात भिजून ते काम केलं, फक्त ते प्रामाणिक केलं. पण बाहेर काय झालं हे आम्हाला काही सांगता येणार नाही आणि त्या विषयावर मी बोलू पण शकत नाही, कारण माझ्या देखतची घटना झाली नाही. यावर मी तुम्हाला सांगतो, छाती ठोकून सांगतो की मी कधीच हा विषय करणार नाही. माझ्या देखतचे झालं मग ते काही असू द्या, मी तुम्हाला जनतेसमोर सांगा. आता आपण मुख्य विषयाकडे,
मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी बाहेर जावं किंवा आंतरवालीमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचं माहोल खराब होतोय असं डॉक्टर तारक यांचं म्हणणं होतं आणि मला वाटतं ते तुम्हालाही आवडलं नसेल किंवा कुणालाच आवडलं नसेल आणि तुम्ही कोटकर यांच्या सोबत त्यांना काळं फासण्यासाठी गेलेले होतात तर ते पूर्ण तो वाक्य काय कसं घडलं होतं काय घडलं होतं त्या प्रकरणामध्ये ज्या वेळेस फ्लो होता आणि आरक्षणाचा मुद्दा हा एकदम गाजलेला होता तर त्यावेळेस त्या डॉक्टरनी जी भूमिका घेतली होती की संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांनी आंतरवालीत उपोषण करू नये हे फुटाफाट्यावर करावं हे गावात करू नये अशी त्यांनी ज्यावेळेस कलेक्टरला अर्ज दिला ही भूमिका घेतली मग आम्हाला राग आला या अनावरावर राग आल्याच्या नंतर आम्ही सुनील भाऊनी आम्हाला विचारलं की बाबा याला आपल्याला निषेध नोंदवायचा आहे मग आम्ही तो निषेध नोंदवला मग आम्ही डॉक्टरांच्या घरी गेलो डॉक्टरांच्या घरी गेल्याच्या नंतर डॉक्टरांच्या तोंडाला काळं लावलं आम्ही त्याचा निषेध नोंदला आम्हाला ती गोष्ट तेव्हा पटली नाही आम्ही ती भावनेच्या भरात ती केली आणि आम्हाला ती मान्य होती त्यावेळेस आमच्यावर IP सेक्शन सारखे गुन्हे सुद्धा नोंद झाले आणि आजही त्या गुन्ह्यामध्ये आम्ही होतो आहे बर आता तुम्ही काल ज्यावेळेस मला पहिल्यांदा फोन केला त्यावेळेस तुम्ही असं सांगितलं की बाबा त्या दिवशी मला काहीच कल्पना नव्हती आणि मला इकडे घेऊन जाण्यात आलं म्हणजे माझा कुठला दोष नव्हता पण तरी मला याच्यामध्ये गोवण्यात आलं याबद्दल काय सांगाल म्हणजे काल तुम्ही तसं बोलला होतात मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की मी पहिल्यापासून सांगत आलो मी जनतेसमोर सत्य आणणारा माणूस आहे मी कधीच खोटं बोलत नाही मला हे म्हणायचं आहे की ज्या दिवशी 31 डिसेंबरला सकाळी 7:30 वाजता या हरामखोर सुनील कोटकरचा मला फोन आला आणि यांनी मला सांगितलं की आपल्याला या डॉक्टरचा फोन आला आणि गजानन महाराज मंदिर जवळ या असं सांगितलं मग मी त्याला सांगितलं की म्हणे मला फोन आल्याच्या नंतर मी सांगितलं म्हणलं हो मी छत्रपती संभाजीनगरलाच आहे मग ते म्हणे की 11 वाजता तुम्ही याच्यात या गजानन महाराज चौकामध्ये मग रेग्युलर प्रमाणे मी फोन आल्याच्या नंतर मी तिथे गेलो चौकामध्ये मग चौकात गेल्याच्या नंतर मी पुन्हा या हरामखोराला मी फोन लावला फोन लावल्याच्या नंतर यांनी मला सांगितलं की गॅलेक्सीच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे तिथं आपल्याला दुध अभिषेक करायचा आहे नाही ते दूध अभिषेकचं समजा पुढे आलं काळं का फासलं गेलं त्या दिवशी तुम्ही स्वतःहून गेले होते का त्यांनी तुम्हाला बोलवलं होतं नाही त्यांनी आम्हाला बोलवलं होतं ते काय घडलं होतं ती घटना कशी होती ती सविस्तर सांगा ना मग तिथं आम्ही त्या चौकात गेल्याच्या नंतर आम्ही घरी गेलो तोपर्यंत आम्हाला काहीच माहिती नव्हतं नाही काळं फासण्याची जी घटना होती 1 वर्ष हो ना तीच घटना सांगतो ना मग आम्ही कोणाच्या घरी गेलो डॉक्टरच्या घरी गेलो ना मग डॉक्टरला आम्ही सांगितलं की आम्हाला पेशंट आहे आमच्या त्याला दाखवायचं आहे मग पेशंट दाखवून सनी त्याला आम्ही फुलगुच्छ त्याला शाल श्रीफळ दिली ते घर नव्हतं मला वाटतं त्यांचं दवाखाना हा दवाखाना म्हणजे ते घर आणि दवाखाना एकाच ठिकाणी अच्छा म्हणजे ज्या ठिकाणी ते राहतात तिथंच त्यांचं क्लिनिक हो तिथंच होतं मग आम्ही त्या पद्धतीनं ते काम केलं तिथं नाव नोंदवलं आणि ते आम्ही घटना क्रमांक केला मग आम्ही डॉक्टरला काळं लावलं पण त्या घटनेत काहीच माहिती नव्हतं आपल्याला असं करायचं आहे म्हणून त्याही वेळेस मला फसवल्या गेलं अच्छा म्हणजे डॉक्टरांना काळं फासायचंय हे तुम्हाला माहितीच नव्हतं जोपर्यंत घडतं हो हे तुम्हाला केव्हा माहिती पडलं की जेव्हा आम्ही मध्ये गेलो तेव्हा मग तिथं काय सांगितलं कोटकरांनी तिथं काहीच नाही डायरेक्टला फुलगुच्छ दिलं हे केलं ना धरण हरामखोर गद्दार संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटलाला विरोध करतो म्हणून त्यांनी तुला काळं फासलं असं म्हणून काळं लावलं हा मग ते काळं लावल्याच्या नंतर काय घडलं बरं त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे ही जनतेपर्यंत आली पाहिजे ती तुम्ही लपवू नका कारण काय एखाद्या डॉक्टरला काळं फासणं सर्वसामान्य कुणी असेल राजकारणी असेल किंवा हे असेल त्याला जर काळं फासलं तर त्याच्या अगेन्स्ट जो गुन्हा नोंद होतो तो वेगळा होतो आणि एखाद्या डॉक्टरला काळं फासणं म्हणजे याच्यामध्ये खूप मोठं त्या गुन्ह्यामध्ये खूप मोठी ताकद असते मला वाटतं याच्या भेनं या सगळ्या गोष्टी घडल्या असेल त्याच्यानंतर काय झालं आता तुम्ही त्या गुन्ह्यातले आरोपी आहेत तुम्ही इथं जनतेसमोर ते कन्फेक्शन केलं पाहिजे त्यावेळेस जी घटना सत्य होती तीपर्यंत तिथं राहिलो काळं लावल्याच्या नंतर मग डॉक्टरने आमच्यावर गुन्हा नोंद केला जवाहरनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केल्याच्या नंतर आम्ही आरोपी होतो म्हणून सनी आम्ही तिथं हजर झालो हजर झाल्याच्या नंतर आमची आयुक्त ऑफिसला आमची जामीन झाली जामीन होऊन सनी सारी प्रोसिजर पुढे होत गेली मग असं करत असताना कलमा कोणत्या होत्या तुमच्या
नाही सांगता येणार? ठीक आहे ना, हे बघा तुम्ही हे नका करू. IP काय, section- ज्या कलमा असतील त्या असतील, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी विचारतोय काय आहे प्रश्न, कारण डॉक्टरांवर तुम्ही काळं फासताय ना, आणि डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन तुम्ही हे कृत्य करताय. ह्या गोष्टीला आता तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण तुमच्या वकिलांकडनं तुम्ही जाणून घ्या की डॉक्टरांना काळं फासणं म्हणजे हा खूप मोठा गुन्हा आहे. कारण डॉक्टर, त्यांच्याकडे काही अधिकार आहेत, त्या अधिकारांचा वापर करून डॉक्टर तुमच्यावरती ज्या कलमा लावू शकतात ना, त्या कलमा अतिशय गंभीर स्वरूपाच्या असतात. आणि त्या गंभीर स्वरूपाच्या कलमा तुम्हाला सक्षम कारावासाच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाणाऱ्या कलमा आहेत. आणि कदाचित त्याचमुळे पुढे जे काय घडलं असेल तर ते त्याच्यामुळे घडलं असेल. बरं, हरकत नाही. तर तुमच्यावरती ज्या कलमा दाखल झाल्यात त्या कलमांचा मला वाटतं तुम्ही नीट पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. आणि आता जे काही घडलंय ते पुढं काय घडलंय ते तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. त्यावेळेस आमच्यावर IP सेक्शन सारखे गुन्हे नोंद झाले होते. मग त्याला कालावधी 1 वर्ष निघून गेला. मग अचानक पुन्हा माझ्या या वर्षभराच्या काळात तुम्हाला किती वेळा कोर्टात जावं लागलं? या वर्षभराच्या काळात भरपूर वेळेस कोर्टात जावं लागलं. तिथं काय काय घडलं? काहीच नाही, तारखाला गेलो, आलो, तारखी केले, आलो. आता तारीख बोर्डावर आली होती केस. तर काय असतं ना सर, कदाचित तुम्ही याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घातलं किंवा तुम्हाला बोलायचं नसेल तर तसं सांगा की नको, ते आपण पुढे ढकलू. पण हा गुन्हा जो आहे तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आणि आता ती केस बोर्डावरती आलेली आहे. ज्यावेळेस तिचा निकाल लागेल त्यावेळेस तुमच्या सकट कोर्टकरांना देखील मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागू शकतं. या गोष्टीची तयारी तुम्ही आता केली पाहिजे. जर का त्या डॉक्टरांनी आता दुग्धाभिषेकच्या नंतर जर केस मागे घेतली तर ठीक आहे, आणि जर त्यांनी केस मागे नाहीच घेतली तर तुम्ही त्यातले एक आरोपी आहात, तुम्हाला शिक्षेस तुम्ही पात्र आहात. चला, हरकत नाही. आता दूध अभिषेक जो झाला तो कसा झाला आणि कशामुळे झाला ते एकदा सांगा स्पष्टपणे. दूध अभिषेक ज्या दिवशी 31 डिसेंबरला सकाळी मला सुनील कोटकर यांचा फोन आला. बरोबर. सकाळी 7:30 वाजता साधारणतः मला कॉल आला की म्हणे माऊली तुम्ही इथं आहे का? म्हणलं हो. म्हणे आपल्याला 11 वाजेला तुम्ही गजानन महाराज चौकात या. म्हणलं ठीक आहे. म्हणे तुम्ही छत्रपती संभाजीनगरलाच आहे ना? म्हणलं हो. मग मी या पद्धतीने सकाळी 11 वाजता गजानन महाराज मंदिर चौकात गेलो रेग्युलर. असं काहीच नाही किंवा आपल्या असं होणार आहे किंवा काही होणार आहे असं काहीच नाही. या हरामखोरांनी मला काही सांगितलं नाही ना, या म्हणजे काहीच नाही. या घटनेचा कोणा हे सुनील कोटकरनी मला काही सांगितलंच नाही की इथं असं करायचं का काय करायचं. मी तिथं गेलो, पुन्हा फोन लावला किंवा मी इथं आलो. मग मला त्यांनी सांगितलं की इथं नाही, आपल्याला गॅलेक्सीच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे, तिथं यायचंय. मग मी तिथं गेलो. पुन्हा तिथं गेल्याच्या नंतर पुन्हा फोन लावला. कोणाला? कोटकरला, या हरामखोराला. मी पुन्हा फोन लावला. फोन लावल्याच्या नंतर मला काय सांगितलं की म्हणे तिथंच थांबा, मी आलो. मग मी आलो म्हणल्याच्या नंतर म्हणलं ठीक आहे आलो. मग हे गाडीतून उतरले. म्हणे मी दूध घेऊन येतो, तिथंच थांबा, मी आलोच म्हणे. मग आलो म्हणल्यावर मी आलो तिथं. मग ते आल्याच्या नंतर मला काय म्हणे की आपल्याला इकडे जायचंय. म्हणलं इकडं कुठं? महादेवाचं मंदिर तर इकडे आहे ना. नाही म्हणे, आपण डॉक्टर रमेश तारकला काळं लावलं होतं. कोणाला? त्या डॉक्टर रमेश तारकला काळं लावलं होतं. त्याचा आपल्याला दूध अभिषेक करायचा आहे. म्हणजे त्या केस मध्ये आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि या 2025 मध्ये आपल्याला गोडी गोविंदांना नांदायचं आहे. हा, असं सांगितल्याच्या नंतर मग तिथं मीडिया आली समोर. म्हणून त्या मीडियामध्ये मी तिथपर्यंत गेलो. कुठं? डॉक्टर रमेश तारकच्या तिथं गेल्याच्या नंतर दूध अभिषेक केला. ह्या साऱ्या गोष्टी झाल्या. मग ह्या हरामखोरांनी मला सांगायला पाहिजे होतं ना किंवा इथं असं करायचंय. म्हणजे एक तर पहिलं केलं तेव्हा सांगितलं नाही, आणि जेव्हा दूध अभिषेक करायचा तेव्हा सांगितलं नाही. म्हणजे समाजामध्ये माझी बदनामी झाली ना. मी समाजाला आज काय म्हणून उत्तर देऊ? समाज मला विचारतोय की बा तू गद्दार, तो गद्दार झाला तर झाला, तू गद्दार झाला कोणामुळं? त्या हरामखोरामुळं. त्या हरामखोराचा माझा काही संबंधच नाहीये ना त्याच्यामध्ये. मग मी का म्हणून तरी हे समाजाचा पाप घेऊ? समाजापुढे यायला पाहिजे ना सत्य. कारण की आपण जे कृत्य केलं नाही ना, याच्या पुढे ठामपणे छाती ठोकून सांगायला पाहिजे की आजही मी संघर्ष होता मनोजदादा जारंगे पाटला सोबत आहे आणि उद्या मी राहणार आहे. या हरामखोराला मी या संघटनेमध्ये आजपासून मी राहणार नाही. याच्या सोबत मला राहायची अजिबात इच्छा नाही. तुमचा राग आम्ही समजू शकतो. निश्चितच तुमच्या सोबत ज्या काही घटना घडल्या त्या निंदनीय आहेत. तर
पुढचा प्रश्न असा की तुम्हाला यामध्ये फसवण्यात आलं, समजा तुम्हाला हो. यामध्ये गोवण्यात आलं, ज्यावेळेस काळं फासायचं होतं त्यावेळेसही सांगण्यात आलं नाही, ज्यावेळेस दुधाभिषेक करायचा आहे त्यावेळेसही सांगण्यात आलं नाही. तर मला आता एक गोष्ट जाणून घ्यायची आहे तुमच्याकडून, ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये कोटकर यांच्यावरती खूप वेगवेगळे आरोप केले जातात की ते मनोज जरांगे यांचा फोटो वापरून कॉन्ट्रॅक्ट घेतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन थोड्या थोड्या गोष्टींसाठी मॅनेज होतात, असं अनेक व्हिडिओज आता प्रसिद्ध होत आहेत. त्यामध्ये प्रमुख व्हिडिओ हा त्रिशूळ पाटील यांचा आहे, कालच त्यांनी केला, तो आपल्या चॅनलवरती पण आहे. आता तुम्ही इतके वर्ष त्यांच्यासोबत होतात, बऱ्याचदा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या आजूबाजूला असणार, तुम्हाला गोष्टी माहिती आहेत आणि मला वाटतं तुम्ही सांगितलं पाहिजे की नेमकं काय केलेलं आहे या बाबाने, कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मला फक्त फोन करून माझा नुसता वापर करून घेतला. बरं मग सर याला मला- ऐका ना, याला तुम्ही म्हणता ना मला काहीच माहिती नाही, मला काहीच माहिती नाही, याला 10-12 वर्ष झाले. 10-12 वर्षामध्ये एखादा तर क्षण असा येतो की आपल्याला लक्षात येतं, अरे यार हे आपला वापर करतोय माणूस. ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं त्यावेळेस तुम्ही बाहेर पडायचा प्रयत्न का नाही केला? त्यावेळेस बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्यासाठी तोपर्यंत हा डायग्राम लक्षात आला नाही ना. त्यांनीही माझ्यासाठी भरपूर काही केलं होतं ना त्यावेळेस. म्हणजे तुम्हाला त्या संघटनेमध्ये पद दिलं होतं, पद दिलं, सुखादुखामध्ये अनेक कामं केले, अनेक समाजसेवा झाली, त्याच्यामुळं मी त्याला गावात नेलं, माझ्या गावात मान सन्मान झाला, मान केला, त्याचे सारं आम्ही आरक्षण घेऊन आले. पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की आता माझे डोळे उघडलेले आहेत, मनोज जरांगे हे जनतेला फसवतात, जनतेचा वेळ वाया जातोय, जनतेचा पैसा वाया जातोय आणि आपल्याला आरक्षण मिळालेलंच नाहीये, आपण केवळ आश्वासनच घेऊन आलेलो आहे. या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? आता तुम्ही मनोज जरांगे यांच्या सोबत आहात की कोटकरांच्या सोबत आहात? मी तुम्हाला सर्वात प्रथम हे सांगतो की मी आज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटला सोबत आहे. मी त्याचा समाजसेवक आहे आणि कट्टर समर्थक आहे. मी सुनील कोटकर सोबत नाही आणि त्या हरामखोरा संघात मला राहायची अजिबात इच्छा नाही. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आतापर्यंत गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यायचं काम केलं. माझ्या गावामध्ये, भोकरदन तालुक्यात माझ्या गावामध्ये नोंद असून आतापर्यंत या भाडकाऊ सरकारने एकही कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही. पण हे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलाच्या लढ्यामुळे आज माझ्या गावात काही का होत नाही, 10 सर्टिफिकेट आले आणि 20 फायली तहसीलदाराकडे. माझा प्रश्नच आहे की तुम्ही आता कोणाच्या सोबत आहात? मी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटला सोबत आहे. इतके वर्ष तुमच्यासाठी कोटकरांनी जे काम केलं ते विसरून जाल का? मी हा एका 0 मिनिटात विसरलो, कारण की का हे माझे दैवत आहे. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे 6 करोड जनतेचे आज मानलेले दैवत आहे. तुमचा जो मित्र आहे किंवा तुमचा जो पूर्वाश्रमीचा तुमचा नेता होता सुनील कोटकर, हे तर म्हणतायत की जरांगे जनतेला फसवतात. तुम्हाला नाही वाटत का फसवतात? मला अजिबात वाटत नाही, कारण की त्यांनी त्याचा घरदार, त्याचे बायका पोरं लेकरं पोरं डावावर लावले. त्याचं केव्हा काय होईल हे सांगू शकत नाही. त्यामुळं संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे प्रामाणिक आहे, ते समाजासाठी काम करते. मी सदैव त्याच्या सोबत आहे. मी आरामखोरा संघ राहणार नाही, हा मी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. बरं, आता बरेचसे असे प्रश्न विचारले जातात दादा की जे जरांगेंच्या सोबत असतात त्यांना कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात किंवा कामं मिळतात, त्यांचे मोठे मोठे कामं सुरू आहेत, त्यांच्यासोबत सगळेच राजकारणी उठबस करतात. या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? आपल्या डोक्यामध्ये फक्त एकच असतं, समाजसेवा काम करणे. जो माणूस प्रामाणिक आहे त्याच्या सोबत राहणं. कोण काय करतं याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. कारण का तुम्ही ज्यावेळेस सोबत होतात त्यावेळेस काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतीलच. ह्या गोष्टीकडे, फालतू गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं कामच पडलं नाही. कारण का नाही पडलं की ज्या रस्त्याने जायचं नाही तो रस्ता विचारायचं कामच नाही. सरळ काय की संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील काय करते, आज समाजाचं नेतृत्व करताय, समाजाचं काम करते, समाजाला न्याय मिळवून दिला. आज आपण त्याचं घराघरात फोटो लागले ते बघायचं. कोण कॉन्ट्रॅक्ट घेतं, कोण काय करतं, कोणाला काय करायचंय, कोणाला काय नाही करायचं, आपल्याला काय घेणं त्याच्याशी. आता कोटकरांवरती तो आरोप केला जातो जो त्रिशूळ पाटीलने केला की आता नवीन जी DMIC येते त्या DMIC मध्ये कोटकरांनी मागे गाडीवरती जरांगेंचा फोटो लावून कुठल्या तरी एका कंपनीत खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवलंय.
आता तुम्ही कामगार संघटनेचेच त्यांचे जिल्हाध्यक्ष होतात, ही गोष्ट तुम्हाला निश्चितच माहिती असेल. काय प्रकरण आहे? त्या गद्दारांनी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलाचा फोटो लावून जर काम घेतलं असन, काम केलं असन, तर हे त्रिशूळ पाटलांनी ते सिद्ध करून दाखवावं. हे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणाचं ऐका ना, कोणाचं नाव मी आपण- हा प्रश्न तुम्हाला का विचारतो माहिती का दादा? तुम्ही एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहात का? कारण सुनील कोटकर यांची जी संघटना होती आणि त्या संघटनेमध्ये तुम्ही कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भाने तुमच्याकडे एक पद होतं आणि तसंच का त्यांनी DMIC मधल्या एखाद्या कंपनीमध्ये फोटो लावून घेतलेला आहे असा आरोप केला जातो. आता तुमच्याकडे एक पद आहे, कामगाराच्या संदर्भातलं पद आहे, त्यामुळे निश्चितच तुम्हाला गोष्टीची माहिती असणार. जर त्या गोष्टीमध्ये मी जर त्या गोष्टीत गेलो असतो, जसं मी तुम्हाला ही सारी पार्श्वभूमी सत्य सांगितली की जे माझ्या डोळ्यात एकत घडलं, जे माझ्या डोळ्यासमोर आलं, जे मी माझ्या कानानं ऐकलं, जे माझ्या मनाला बरं वाटलं म्हणून मी ते सांगितलं. कानाला समाधानासाठी मला सांगणं हे योग्य नाही जनतेसमोर, पण सत्य सांगायलाच पाहिजे, सत्य बोलायलाच पाहिजे. आपण सत्य सांगणारे, सत्य बोलणारे, आपण अजिबात खोटं बोलत नाही. म्हणजे आता तुमचं असं मत आहे की बाबा कोटकरांनी जर का ते केलं असेल तर ते तेव्हाच तुमच्यापर्यंत येत होतं ज्यावेळेस सगळं खाऊन काही उरत होतं. तो त्यांचा भाग, तो त्याचा भाग. चला, हरकत नाही. आपण सध्या या ठिकाणी थांबूयात आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे आमच्याशी चर्चा केली आहे. आणखी तुम्हाला काही मुद्द्यांबद्दल काही सांगायचं असल्यास शेवटचा संदेश म्हणून काय सांगाल? मला सांगायचं फक्त एवढंच आहे की मी आजच्या घडीला, आजच्या डेटला मी आतापर्यंत या गोष्टी बघितल्या की 31 तारखेपासून तर 6-7 तारखेपर्यंत मी का थांबलो की मला असं वाटलं होतं की काही माझं ऐकत नाही, कोण हा हरामखोर भाडखाऊ कुत्रा माझं ऐकणार नाही, म्हणून मी कोणाच्या माध्यमातून निरोप दिले की बा थांबणार आहे का, पण याने थांबाचं अजिबात नाव घेतलं नाही. हे संघर्ष युद्ध मनोज दादा जरांगे पाटलावर बोलतच राहिला. म्हणून मी याचा जाहीर निषेध करतो. मला या संघटनेत राहायचं नाही, मला हे काम करायचं नाही.